नमस्कार, मैं उमा चिट्याला TSTV न्यूज के लिए विशेष खबर। भिवंडी में SIR 2026 के तहत भाजपा का विशेष मतदाता शिविर आयोजित। भिवंडी विशेष गहन पुनरीक्षण अभियान SIR 2026 के अंतर्गत भारतीय जनता पार्टी द्वारा वार्ड क्रमांक 17 में विशेष मतदाता शिविर का आयोजन किया जा रहा है। यह शिविर 4 अप्रैल से 12 अप्रैल 2026 तक प्रतिदिन आयोजित किया जा रहा है, जिसमें स्थानीय नागरिकों को मतदाता सूची से संबंधित विभिन्न सेवाएं उपलब्ध कराई जा रही है। शिविर का मुख्य उद्देश्य नागरिकों को मतदाता सूची में नाम जोड़ने, संशोधन कराने तथा अन्य आवश्यक जानकारी प्रदान करना है। इस पहल के माध्यम से अधिक लोगों को अपने मताधिकार के प्रति जागरूक करने का प्रयास किया जा रहा है। कार्यक्रम का आयोजन संतोष M शेट्टी, भिवंडी पूर्व विधानसभा बूथ लेवल एजेंट 1 के मार्गदर्शन में किया जा रहा है। वहीं भाजपा दक्षिण मंडल के अध्यक्ष मोहन नरसप्पा कोंडा इस अभियान में सक्रिय रूप से सहभागिता निभा रहे हैं। आयोजकों ने स्थानीय नागरिकों से अपील की है कि वे अधिक से अधिक संख्या में उपस्थित होकर इस सुविधा का लाभ उठाएं। यह अभियान क्षेत्र में मतदाता जागरूकता बढ़ाने और लोकतांत्रिक प्रक्रिया को मजबूत करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम माना जा रहा है। आज जो गवर्नमेंट ने SIR जो लागू किया है, उसकी शुरुआत आज से हो चुकी है। वार्ड 17 के अंदर संतोष शेट्टी, मोहन पंडा, स्मित पाटिल, महेंद्र ठाकुर जी के नेतृत्व में चल रहा है। इसी तरह 16 नंबर पर भी होने वाला है। अपने जितने भी भिवंडी वासी है, ये जो SIR जो लागू है, इसका फायदा ले। आप अभी कैंप लगा है तिरुपति बालाजी मंदिर के अंदर, वहां पे जाके आपका नाम चेक करें। अगर आपका नाम नहीं है, आपके डॉक्यूमेंट्स देके SIR के थ्रू उसको नॉमिनेट करें। और ये बहुत जरूरी है, जो भी है ये करना कि गवर्नमेंट के अंदर है। अगर आप नहीं आओगे, कल आपका नाम उड़ गया तो इसकी जिम्मेदार आप खुद हो गया। जय माता। हा कॅम्प लावला आहे मोदी साहेबांनी, अत्यंत चांगला आहे। कारण का की बांगल देशावरून काही लोक आपल्या बांगलमध्ये रोहिंग्या पाकिस्तान लोक त्या ठिकाणी दाखल झालेत। 1 करोड लोक आहेत। 1 करोड पैकी त्यांनी सर्वे केला आपल्या गव्हर्नमेंटनी, 65 लाख लोक तिथे आढळून आले आहेत, चुकीचे लोक। आणि ते ममता बॅनर्जीला त्याचा फायदा होतो, त्याच्यावर ते राज्य करतील। तर पहिली गोष्ट, या योजनेमुळे जे खरे मतदार आहेत हे बाहेर पडतील। आणि जे आता गव्हर्नमेंट आपला एक नेम काढलाय 2022 तुम्ही यादी चेक करून बघा। सामान्य लोकांकडे, आमच्या नगरसेवक लोकांकडे, आमदारकडे सुद्धा 22 यादी नाहीये। का की 22 डाटा नव्हताच। 22 2002 डाटा नव्हताच, नसल्या कारणाने कोणची नोंद नाही। ते सध्या आता नोंद आमच्याकडे नसून जे प्रांत ऑफिसला अधिकारी आहेत त्यांच्याकडे जुने असतील ना, त्यांनीच आम्हाला ती यादी काढून द्यायची। नगरसेवक असो, सामाजिक कार्यकर्ता असो, जो कॅम्प लावून त्याला, मग त्यात ते आमच्या आजोबाचे वडिलांचे नाव आढळून येतील। आता आमच्या मुलांचे वय झाले 22-23 वर्षे, तर मूल नव्हते आमचे। काही कसं आहे, चांगलं मतदान असताना पण आमच्या औरादी नगरचे कमीत कमी 600 वोट गेले होते 16 नंबरला, काही वोट गेले होते दैबी नगरला, काही वोट गेले होते 22 नंबरला। अशामुळे आम्हाला मत कम पडलं। आणि हे घरोघरी जाऊन हे लोक सर्व करतात BLO, तर त्यांनी व्यवस्थित सांगितलं पाहिजे। सामान्य लोकांना माहित नाहीये ऍप काय, या BLOला पूर्ण त्या लोकांना स्टडी दिलेली आहे ऑफिसर लोकांनी। ते जाऊन त्या वस्तीवर सांगायला पाहिजे, हा असा ऍप आहे, तुमच्या असं आहे का योजना। नसेल तर यांच्याकडची लिस्ट काढायची 2002 ची, आणि मग त्यात त्यांनी नाव चेक करून लोकांना सांगायचं तुम्हाला बाप का नाव है, तुम्हारे दादा के नाम इसके अंदर। मग त्या लोकांनी पूर्ण त्या ठिकाणी डाटा त्याने फिट केला पाहिजे, तर सगळे पुढच्या मतदार यादीला नाव येतील। आणि पूर्ण पत्तनगर भिवंडीच्या लोकांना माझं आव्हान आहे की BLO आला की आपण सर्व घराच्या बाहेर निघा, एक ऑफिस काहीतरी बोलावलं कार्यकर्त्यांनी कॅम्प घ्यावा। असा कोणताही कॅम्प लावला असा, ज्याचे नाव बाहेर गेले, ज्याचे नाव नाहीयेत, हे सगळ्यांनी नोंद केलं तर कमीत कमी आपली जे बोलतो ना लोकसंख्या किती आहे ती लोकसंख्या माहीत पडेल आणि एका वार्डात किती मतदार हे माहीत पडेल। आता मागच्या वेळेला दुसरा विषय घेतो मी। मागच्या वेळेला फुले नगर, मुलीन नगर हे किती लांब आहेत, तर सगळ्या पद्मानगरला कॉलेज आणि आपलं न्यू इंग्लिश हायस्कूल या ठिकाणी पोलिंग बूथ होते। लोकांना येता येता 1 घंटा जायचा, आणि नगरसेवक रिक्षा केले तर मग ती कारवाई व्हायची। त्यासाठी लोक चालत यायचे, म्हणून त्या ठिकाणी फक्त 42% मतदान झालेलं आहे। जर
ज्या ज्या एरियामध्ये बूथ असते तर कमीत कमी 70 ते 80% लोकांनी मतदान केलं असतं. लोक बाहेर निघा वैतागतात. हे पण गव्हर्नमेंटने एक योजना केली पाहिजे की ज्या ठिकाणी 1000 वोट असतील ना त्या ठिकाणी एक बूथ केला पाहिजे. त्या वस्तीमध्ये गव्हर्नमेंट शाळा नसेल तरी वांधा नाही, त्या ठिकाणी स्वतः यांचं कॅम्प टाकून गव्हर्नमेंटचं इलेक्शन कमिशनरने तिथं कॅम्प टाकला पाहिजे आणि ते मतदान करून घ्यायला पाहिजे. मला असं मानायचं आहे. ही योजना अत्यंत चांगली आहे, कारण का झपाट्यानं बाहेरचे लोक वाढतात आपल्या देशामध्ये. आपला देश चांगला अत्यंत ऋणी आहे. आणि आज जे मंत्रिमंडळ आपले प्रधानमंत्रीजी, देवेंद्र फडणवीसजी, रवींद्र चव्हाणजी सगळे जे चांगले काम करतात त्यांच्याबद्दल मी आभार मानतो. या विषयावरती आपले मला वाटतं की मागच्या वेळेला आपले क्रीड सोमायचे आले होते ते मानसिंग करायला, त्यांना काही प्रश्न विचारले होते मी. ते म्हणले तुम्हाला मी लेखी पाठवून देईन. मी ज्या ज्या लोकांना माहित नाही त्याला लेखी पाठवलं पाहिजे. त्यांनी अत्यंत चांगला वर्ष केलेला आहे, आम्ही ऐकलं. म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक एरियामध्ये असा कॅम्प लावू आणि BLO ला बोलवून हे पुरा सर्व्हे करू आणि चांगलं मतदान लोकांना होईल हे असं आम्ही त्याला गवाही देतो आणि चांगलं काम करू असं अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.